नमस्कार. ओम शांती. मी ॲडव्होकेट स्मिता लवांडे, नेवासा. मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा या तालुक्यामध्ये जिल्हा कोर्टमध्ये प्रॅक्टिस करते. माझ्या व्यवसायामध्ये मला ह्या राजयोग मेडिटेशन कोर्सचा खूप फायदा झाला. मी माझ्या क्षेत्रामध्ये जे स्ट्रेस असतो, टेन्शन असतं, वेगवेगळे प्रकारचे मला अपक्षकार भेटतात, त्यांच्या खूप समस्या असतात, त्या केसेस चालवताना त्याच्यामुळे स्ट्रेस येतो आम्हाला. तर या मेडिटेशन कोर्समुळे मला खूप त्याचा फायदा झाला. रेग्युलर मेडिटेशन मी घरी करत होते. काही कारणांमुळे मला रोज सेंटरला येणं जमत नव्हतं. मी घरी देवासमोर बसूनच त्याचं मेडिटेशन ध्यानधारणा केली. कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामुळे माझं वाढलं. त्याच्यामुळे मला केसेसमध्ये खूप छान फायदा झाला. मी रेग्युलर आत्ताही सध्या एक सकाळी उठल्यानंतर 5:30च्या दरम्यान एक 10 मिनटं स्वतःसाठी मेडिटेशनसाठी वेळ देते. आणि ओम शांती सेंटरमुळे मला खूप त्याचा माझ्या व्यवसायामध्ये खूप फायदा झालेला आहे. आता ह्या केसेस सॉल्व करताना आहे ना, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे केसेस असतात. तर त्या केससाठी जे त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी डिस्कशन ह्या मुरलीचा किंवा काही त्याच्या जे मुरली जे सांगतात सकाळी, त्याच्यातल्या ज्या अनुभवाच्या गोष्टी त्यातनं मला मिळाल्या, त्या पद्धतीने त्याचा मला केसेसमध्ये फायदा झाला. म्हणजे एखादी केस आली तर ह्या मुरलीच्या जोडानेच की त्याच्यामध्ये काय सांगता येईल पक्षकारांना, काय समजून सांगता येईल, ते मी त्यांना त्या माध्यमातून सांगितलं आणि त्या केसेस मला सॉल्व करायला मदत झाली. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस असतात. फॅमिली मॅटर असतात, काही क्रिमिनल असतात, सिव्हिल मॅटर असतात. फॅमिली मॅटरमध्ये नवरा म्हणजे पती पत्नींचे भांडण असतात, त्यांचं लग्नावरनं किंवा त्यांचं पटत नसेल एकमेकांशी तर त्यावरनं त्यांचे केसेस असतात. परत काहींचे जे पती आणि पत्नीमध्ये पटत नसेल तर त्यांचे नांदायला घेऊन जाण्यासाठी केसेस असतात. काहींना नांदायचं नसतं तर त्यांच्या घटस्फोटासाठी म्हणजे डिवोर्ससाठी केसेस असतात. आता दिवाणीमध्ये त्यांच्या बांधावरनं जमिनीवरनं भांडणं चालू असतात. तर ह्या भांडणं मिटवण्यामध्ये सुद्धा मला या केसेसमध्ये या सेंटरचा उपयोग झालेला आहे की कसं लोकांना शांतपणे समजून सांगायला मदत होते. क्रोध त्यांचा कमी करता येतो या माध्यमातून. तर अशा प्रकारे मला वेगवेगळ्या याच्यामध्ये फायदा झालेला आहे सर्व लोकांचा.